नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंची चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे कालभैरव जयंती. तर कालभैरव हे भगवान शंकरांचेच रूप आहे. त्यामुळे आजच्या दिवसात कालभैरवांची जास्तीत जास्त सेवा करा. आजच्या दिवसामध्ये भगवान शंकरांची पण मनोभावे तुम्ही सेवा करू शकता. त्याचबरोबर या सर्व सेवेबरोबर जे तुमचे गुरु आहे त्यांची पण आज मनोभावे सेवा करा. कारण कोणतीही पूजा करताना जसे आपण गणपतीचे नामस्मरण करतो, जे आपले गुरु आहे त्यांचीही पूजा करणे महत्त्वाचे असते. कारण म्हटले जाते, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश आहे, गुरु साक्षात परब्रह्म आहे. तर तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा, त्या सेवेबरोबर तुम्ही गणपतीला जसा मान देता तसा गुरूंनाही मान द्या. कोणतीही सेवा करताना गुरूंची पण सेवा करणं हे खूप गरजेचं आहे. आज आहे कालभैरव जयंती. तर आज जर आपल्याजवळ कालभैरवांचे मंदिर असेल तर मंदिरात जाऊन आपण दर्शन घ्या. घरी पण आपल्या देवासमोर बसून आपण कालभैरवांचे नामस्मरण करू शकतो. भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन पण ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करू शकता. भगवान शंकरांचे दर्शन घेऊ शकता. संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये देवघरापुढे बसून दिवा लावून देवासमोर आसनावरती बसावे आणि एकदा तरी आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या वेळेला एकदा तरी कालभैरवाष्टक आज अवश्य म्हणावे. त्याचबरोबर रुद्राक्षाच्या माळेवर ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच्या दिवसामध्ये शिवलीला अमृतचा 11वा अध्याय आज संध्याकाळी वाचून आपल्याकडनं झालाच पाहिजे. आणि एक वेळेस कालभैरवाष्टक म्हणून आपल्याकडून झालंच पाहिजे. सकाळी 6 ते 8च्या दरम्यान गणपतीची आरती, दुर्गादेवीची आरती, कुलदेवतेची आरती, भगवान शंकरांची आरती आणि जे आपले गुरु आहे त्यांची आरती आज आपल्याकडून म्हणून झालीच पाहिजे. एक ताटामध्ये थोडंसं गव्हाचं कणिक घ्या, त्यामध्ये थोडासा गूळ किसून त्याची एक छोटीशी चपाती बनवा, त्याला थोडंसं तूप लावा आणि जर तुमच्या घराजवळ कुठे काळं कुत्रं तुम्हाला भेटलंच तर काळ्या कुत्र्याला अवश्य एक चपाती खाऊ घाला आणि ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप अवश्य करा. आणि आज तुम्ही जेव्हा मंदिरात जाल त्यावेळेस मंदिरामध्ये चौमुखी म्हणजे 4 वातींचा दिवा मंदिरात लावा आणि त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाका. आणि मोहरीचं तेल नसेल तर आपलं साधं तेलही टाकलं तरी चालेल. तो दिवा लावल्यानंतर कालभैरवांचे अगदी मनापासून नामस्मरण करा. कालभैरवांना सांगा, माझ्या जीवनातील संकटे, माझ्या जीवनातील आजारपण, जर तुम्हाला शत्रूंपासून जर त्रास होत असेल तर तेही दूर करा, असे अगदी मनोभावे कालभैरवांना म्हणा. गोड काहीतरी कालभैरवांना नैवेद्य ठेवा. आज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये एक वेळेस कालभैरवाष्टक आणि शिवलेला अमृतचा 11वा अध्याय हा आपल्याकडून आजच्या दिवसामध्ये वाचून झाला पाहिजे. संध्याकाळची आरती पण आपल्याकडून आज झाली पाहिजे आणि त्या आरतीमध्ये भगवान शंकरांची आरती आज करण्यास कोणीही विसरू नका. तर आपल्या गुरूंचीही आरती करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आत्मा मालिक भाविक आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे आपले सद्गुरू माऊली हा सर्व देवांचा अवतार आहे. ब्रह्मा विष्णू महेश त्याचबरोबर भगवान शंकरांचाही अवतार आहे. आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे आहे ते म्हणजे मेडिटेशन. कारण जे आपले गुरु आहे ते साक्षात परमेश्वर आहे. त्यांना जर आपण आपल्या हृदयात बघितले, आपल्या जीवनाकडे परमेश्वराचे लक्ष राहते, यात शंका नसते. त्यामुळे होता होईल तेवढे आजच्या दिवसामध्ये मेडिटेशनवर जोर द्या आणि गुरूंचे नामस्मरण करा. आणि गुरूंच्या नामस्मरणासोबत कालभैरव देवांचे आज नामस्मरण करा आणि त्यांना मनोभावे सांगा
की माझ्या जीवनातील दुःख अडचणी दूर हो दे, शत्रूंपासून होणारा त्रास माझा कमी होऊ दे. त्याचबरोबर जो तुम्हाला गुरुमंत्र दिलेला असेल त्या मंत्राचाही जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि होता होईल तेवढे आजच्या दिवसामध्ये मेडिटेशन करा. कालभैरव अष्टक एकदा तरी म्हणा आणि शिवलेला अमृतचा 14वा अध्याय अवश्य म्हणा. कालभैरवांच्या सेवेबरोबरच भगवान शंकरांची आणि गुरूंची सेवा करण्यास कोणीही विसरू नका. आणि जी भक्ती कराल ती मनापासून करा. कोणत्याही देवाची भक्ती करत असताना गुरुला पण जसे आपण गणपतीला महत्त्व देतो तसे गुरुलाही महत्त्व द्या, कारण गुरु साक्षात परमेश्वर आहे. कोणत्याही सेवेबरोबर जर तुम्ही गुरुला महत्त्व दिले तर तुम्ही जी सेवा कराल ती पूर्णपणे सफल होईल. तुम्ही कालभैरवांची, भगवान शंकरांची, गुरूंची जी सेवा कराल ती मनापासून करा. एवढेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.